विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ही न्यूज मी बघितलं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो YouTubeवर शॉर्ट्स व्हिडिओ न्यूज चॅनलवर मी बघितली की आता बोर्डचा पॅटर्न बदलणार आहे. धक्का बसला होता मला पण. तर मला पण तुम्हाला हा व्हिडिओ बनवून क्लिअर करायच्यात गोष्टी. बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. 2021 ला पेपर पॅटर्न बदललाय. ओके. म्हणजे नंबर मार्किंग स्कीम नाही बदलली. प्रश्नाचं स्वरूप बदललंय. फिजिक्समध्ये पहिल्यांदा डेरिव्हेशनवर खूप भर असायचा. प्रचंड. सेक्शन बी असू दे, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये डिराईव्ह असे प्रश्न असायचे. आता ते खूप कमी झालेत. मग कोणते प्रश्न आलेत? डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज, सोपे प्रश्न आलेत. मग यावेळेस काय बदल केलाय? तर सांगतो, काही नाहीये, लक्षात घ्या. कुलकर्णी सर आहेत आय थिंक मंडळावरती. त्यांचं मत काय होतं बघा. त्यांचं मत त्यांनी सांगितलंय. काय सांगितलंय? की हा जो बोर्डचा पेपर आहे, हा दिसतोय तुम्हाला. हे जे क्वेश्चन पेपर दिसतायत तुम्हाला, हे 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड यांचे जे पेपर आहेत ना, तुम्ही 10वीचा पेपर आठवा. अल्जेब्रा, जॉमेट्री, एका पेजवर 2च प्रश्न असायचे. बरोबर? मोठ्या-मोठ्या डायग्राम असायच्या, लक्षात घ्या. त्यामुळे पेजेस खूप असायचे. ऑब्व्हियसली झाडे वाचवा. माहिती ना, आपण पर्यावरणाचा संदेश देतो. कारण ही हे जे कागद आहेत, झाडांच्या पानापासून लगद्यापासूनच बनवतात ना, लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना असं वाटतंय की मोठ्या पेपरमुळे मुलांच्यावर मानसिक तणाव येतोय. हा ऑब्व्हियसली येत असेल कदाचित. मग सगळ्यात इम्पॉर्टंट की त्यांचं म्हणणं आहे की पेपर क्वालिटी आम्ही तीच ठेवणार आहे. पण प्रश्न आता कमी कमी जागेत बसवायचे आहेत त्यांना. म्हणजे 10 पानाचा पेपर 12 पानाचा पेपर असा राहणार नाहीये. तो आता 4 पेजमध्ये 5 पेजमध्ये कंप्लीट होईल. मी तुम्हाला सांगू का? तणाव क्वेश्चन पेपरचा नाहीये. तुम्ही 20 पानाचा काढा. प्रत्येक पानावर एक प्रश्न घ्या. त्याचा तणाव येत नाहीये. अभ्यासाचा तणाव येतोय. येतोय ना, खरं सांगा बघू? होईल का कंप्लीट? अजून सुरुवात नाही केली. कसं करू? असा प्रश्न येतोय 12वीच्या मुलांच्या मनात, हे की नाही? मग याला सोल्युशनसाठी आहे सह्याद्री ट्युटोरियल्स. तुम्ही आपलं चॅनल फॉलो करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून जायचंय. एका मिनिटात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की तुम्हाला सबस्क्राईब का करायचंय ते लक्षात घ्या. तुम्ही आमच्या चॅनलवरती तुम्ही आमच्या चॅनल बघितलं तर जवळ-जवळ आता 4,000 व्हिडिओ कंप्लीट होतील काही दिवसातच म्हणूया आपण. आणि लाईव्ह सेशनमध्ये काय चाललंय आमचं? लाईव्ह सेशनमध्ये बघा, केमिकल थर्मोडायनामिक्स, ओके, त्याचे 3 पार्ट कव्हर झालेत. अगदी 0 लेव्हल पासून शिकवतोय आम्ही. एव्हरेज स्टुडंटला. टॉपर राहू देत. टॉपर नकोयत आम्हाला. आम्हाला कुठं बॅनर, बोर्ड सुद्धा लावायचा नाहीये. आम्हाला तुम्हाला पुढे न्यायचंय. तुम्ही स्वतःला एव्हरेज समजताय, येत नाहीये, सुरुवात करायची आहे. मग हे चॅनल तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. मग सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, आयोनिकचे 3 व्हिडिओ आहेत. सोल्युशनचे 4 व्हिडिओ आहेत. सॉलिड स्टेटचे व्हिडिओ आहेत. पुन्हा ऑर्गॅनिक रिएक्शन, नेम रिएक्शन, 30 क्वेश्चन्स इन 2 मिनिट्स सोडवून दाखवले मी. प्रूव्ह करून दाखवले, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. नंतर नेम रिएक्शन्स म्हणूया आपण, त्याचे सेपरेट आहेत. तुम्हाला सांगतो लाईव्ह मध्ये भरपूर आहे. तुम्ही जर कोर्सेसमध्ये गेला ना, तिथून मग तुमच्या लक्षात येईल की वायवा सिरीज आहे, युनिट कन्व्हर्जन, मी तुम्हाला सांगतो केमिकल कायनेटिक्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, लॉज वगैरे सगळं आपल्या ठिकाणी डिटेलमध्ये आहे. मग आम्हाला जॉईन होणार ना? मला सांगा, आपण लाईव्ह सेशनमध्ये आपण डेरिव्हेशन्स घेणार आहोत. पीवायक्यू सिरीज. पीवायक्यू सिरीज तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला का? तो पहिल्यांदा बघा. मी ते सगळं एक्सप्लेन केलंय की मला पीवायक्यू सिरीज घेऊन यायचं YouTubeवर. होय. आणि माझी इच्छा आहे जास्तीत जास्त लाईव्ह सेशन्स असतील. जास्तीत जास्त सेशन्स कसे असतील? लाईव्ह होणार आहेत. बरं, 4 टॉपिक झालेत, होत आलेत आमचे. कुठले सांगा? सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक आणि थर्मो. हे 4 टॉपिक झाल्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये फिजिक्सचे टॉपिक होणार आहेत. होय, होणार आहेत. आणि आमचा फोकस न्यूमेरिकल वरती आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, ह्या 4 टॉपिकसाठी मी जे नावं घेतली ना, फिजिकल केमिस्ट्री, याचे मॅरेथॉन लेक्चर होणार आहेत, लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्राऑर्डिनरी. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. मी नेहमी गंमत म्हणून काय करतो माहितीये का, की आता बघा मी तुम्हाला सांगतो, हे एक्झाम गोल ऍप्लिकेशन आहे. ओके, एक्झाम गोल. आणि या एक्झाम गोलवर तुम्हाला की नाही नंबर ऑफ टेस्ट फ्री असतात, लक्षात घ्या. आणि जर सबस्क्रिप्शन घेतलं तरी फारसं महाग नाहीये, लक्षात घ्या बरं का. इथं बघा मी तुम्हाला सांगतो, मी एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला होता बरं का. माझ्याकडे 37 मिनिटं वेळ शिल्लक आहे. मी तुम्हाला सांगतो, याचं जर आपण अनालिसिस बघितलं ना, तर 7च मिनिटात माझे 22 प्रश्न बरोबर आलेत. 22. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतंय. मी तुम्हाला सांगतो बघा, हे पेपर्स आहेत असे, ओके. हे असं एक रँडमली ढकलतो मी, लक्षात घ्या. आणि ह्या पेपरला मी स्टार्ट करतो. आणि तुम्हाला मी सांगू का, की केमिस्ट्रीला आपल्याला जास्त वेळ लागतच नाही. पीएच दिलेलं आहे.
पर्सेंटेज डिसोसिएशन इन कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे म्हणजे अल्फा विचारलंय. काय विचारलंय? अल्फा. तर पीएच ची व्हॅल्यू 10 आहे याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻10 येणार. दॅट इक्वल्स टू अल्फा इंटू सी असतं. हे इंटूचं अपॉन सॉल्व करायचं आन्सर मिळतं लक्षात घ्या. पण हे त्यात घेतलेलं आहे न्यूमेरिकल. पण मी तुम्हाला सांगू का? पहिलं न्यूमेरिकल, दुसरं न्यूमेरिकल स्किप करायचं. तिसरं येत नाही स्किप करून टाका. एन्थाल्पी चेंज स्किप करून टाका. न्यूमेरिकल स्किप करून टाका. मी तुम्हाला सांगतो लोएस्ट बॉइलिंग पॉइंट घेतलंय आपण. ज्याचं मोलार मास सगळ्यात कमी त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी. याला 2 सेकंद लागले पाहिजे. नायलॉन 2 नायलॉन 6 डिग्रेडेबल आहे म्हणजे नष्ट होतं ते. 2 सेकंदात प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो इगो थर्ड आणि फोर्थ मध्ये डिफरन्स किती असतो सांगू का? CH2 ग्रुप म्हणजे 14चा डिफरन्स असतो होमोलॉगस सिरीज मध्ये. मग असे प्रश्न जर तुम्ही बघितले ना लक्षात घ्या हे जे आहेत ना म्हणूया आपण सिल्वर नॅनो पार्टिकल यूज होतात. सिल्वर नॅनो पार्टिकल वॉटर प्युरिफिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो सिल्वर नॅनो पार्टिकल्स अमिनो ऍसिड मी वायवा सिरीज मध्ये घेतलेला आहे लक्षात घ्या प्रश्न. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी आता सबमिट करून टाकतोय टेस्ट लक्षात घ्या. मला टेस्ट घ्यायचीच नाहीये लक्षात घ्या. मी 4 क्वेश्चन सोडवले 4ही करेक्ट आले पण मला 1 मिनिट लागला. पण मी तुमच्याशी गप्पा मारतोय रे म्हणून म्हणजे हे 20 सेकंद पण मला लागले नसते लक्षात घ्या. पण थांबा ना. मगाशी कॅल्क्युलेशनला मी पीएचला वेळ घालवला बरोबर आहे. न्यूमेरिकल जर सुरुवातीला स्किप केले तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. म्हणजे आता मेन मुद्दा आता हा होता मला मान्य आहे. तुम्ही सांगितलं त्याचा काही चेंजेस नाहीये. तोच आहे काळजी करू नका. पण आपल्याला बोर्ड प्लस सीईटी ची प्रॉपर तयारी करायची असेल तर माझे लेक्चर्स फॉलो करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कुठला टॉपिक पाहिजे, कुठला प्रश्न अडतोय, काय घेऊ ते सांगा मला. ओके. सगळं तुमच्यासाठी घेणार आहे मी. मग तुमचा पण सपोर्ट पाहिजे. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.